नमस्कार. कपडे जुने झाले म्हणून ते पुसायला वापरत असाल तर ते वेळीच थांबा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. घरात गरिबी येते आणि पाण्यासारखा पैसा वाया जातो. बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात, परंतु या सवयीमुळे वास्तुदोष निर्माण होतो हे अनेकांना ठाऊक नाही. घरातील प्रत्येक गोष्ट वापरण्यामागे वास्तुशास्त्राचे काही नेमही आहेत. जुन्या कपड्यांचा वापर लादी पुसायला केल्याने घरात नकारात्मकता नांदते. घरातील व्यक्तींच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणामही होतो. घरामध्ये बऱ्याच स्त्रिया घर साफ करताना जुने कपडे वापरतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वतः वापरलेले कपडे कधीही साफसफाईसाठी वापरू नये. घर सफाई करताना जुने किंवा फाटके कपडे वापरल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा नांदते. घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्याचा वासही करते. लहान मुलांचे कपडे साफसफाईसाठी वापरल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे असं करणं देखील टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार जुन्या कपड्याची लादी पुसल्याने घरातील सुख शांती निघून जाते आणि घरात सतत क्लेश निर्माण होतो. घरात काही ना काही समस्या कायम राहतात, त्यामुळे फरशी पुसायला जुने कपडे वापरू नये. काही जण फरशी पुसण्यासाठी फाटलेल्या जुन्या झालेल्या अंतर्वस्त्राचा वापरही करतात, परंतु असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते, उत्साह आणि आनंद नाहीसे होते, आळशीपणा, कामाचा वेग मंदावतो. फाटक्या किंवा जुन्या कपड्याने लादी पुसल्याने घरी आलेली लक्ष्मी दारातूनच माघारी परतते. पैसा येण्याचा मार्ग अडथळा जातो. वास्तुशास्त्रानुसार लादी पुसण्यासाठी योग्य कापडाचा किंवा मापाचा वापर करावा. जुन्या कपड्यांनी लादी पुसू नये. जुने झालेले कपडे हे दान करावे. दान करण्याआधी ते एकदा मिठाच्या पाण्यातून धुवून घ्यावे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.